पुण्यात एक थरारक घटना घडली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅड ऐवजी कार पार्किंगमध्ये अचानक लँड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हेलिकॉप्टरच्या लँडिंग वेळी पायलटकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलंय. पायलटने हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर उतरवण्याऐवजी चक्क कार पार्किंगमध्ये उतरवलं. दरम्यान यानंतर काही काळ घटनास्थळी गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे हा संपूर्ण प्रकार घडला आहे. दरम्यान हा अपघात नसून पायलटनं चुकून कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरल्याचं स्पष्टीकरण छगन भुजबळांनी दिलं. मंत्री छगन भुजबळ यांचं पुरंदरमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग वेळी पायलटकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं असून हेलिपॅडच्या जागेवरती हे हेलिकॉप्टर उतरवायचं सोडून पार्किंगमध्येच पायलटने हेलिकॉप्टर उतरवलंय. धक्कादायक बाब म्हणजे ज्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर उतरवलं त्या ठिकाणी सर्व बाजूनी विद्युत वाहक तारा दिसत आहे. सुदैवाने या विद्युत वाहक तारांना हेलिकॉप्टरचा कुठलाही स्पर्श झाला नाही, अन्यथा मोठा अपघात झाला असता. पायलटकडून एवढी मोठी चूक कशी होऊ शकते हाच प्रश्न या निमित्ताने समोर येताना दिसत आहे. छगन भुजबळ जिल्हा परिषदेच्या शाळेच्या उद्घाटनासाठी नाशिकहून पुण्यातील खानवाडीकडे प्रवास करत असताना ही घटना घडली. दरम्यान भुजबळांच्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली. वैमानिकाच्या निष्काळजीपणाचीही चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबतची चौकशी तत्काळ केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. दरम्यान नेमकं काय घडलं याबाबत कल्पना नसल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. भाजप आमदार चित्रा वाघ यांनी देखील या घटनेनंतर सर्वांना सुरक्षित प्रवास करण्याचा आणि जीवाची काळजी घेण्याचा सल्ला दिला. राज्य सरकारनं ज्या विमानांची पॉलिसी आखून दिली त्याच विमानांचा वापर प्रवासासाठी करावा असंही यावेळी चित्रा वाघ यांनी म्हटलंय. आधीच विमान अपघातात राज्यानं एक मोठा नेता गमावलाय. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर घातपाताची शंका अनेक जणांनी बोलून दाखवली आहे. दादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात दावे प्रतिदावेही सुरूच आहेत. त्यातच आता भुजबळाचं हेलिकॉप्टर चुकून कार पार्किंगमध्ये उतरवल्यानेही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.